त्यांच्या काही कोड नंबर असतो का की मी तिथं जाऊन त्यांना विचारू शकतो असं? हे स्कॉलरशिपचं पोर्टल सगळं ऑनलाईन असतं आणि सगळ्या शाळांना कंपल्सरी आहे. शिक्षण विभागाच्या ऑर्डर सगळ्यांना दिलेल्या आहेत तशा की ह्या सगळ्या योजना त्यांनी कंपल्सरी राबवायच्या आहेत. जर एखादी शाळा तुम्हाला नकार देत असेल तर तुम्ही ते आपल्या निदर्शनास आणून द्या, आपण त्यांना समजेल त्या भाषेत सांगू. धन्यवाद. थांबे डावखरे साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे म्हणजे आता आपण ज्या वेळेस जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ व्हावा यासाठी आपण जे सातत्याने प्रयत्न करत होतो, तर आपल्या एक निवेदनावर हे एकमेव आणि पहिले आमदार, पहिले म्हणण्यापेक्षा एकमेवच, याची नाव महाराष्ट्र सोबत आज नाही तर अनेक वर्षापासून अनेक शतकापासून जुडलेली आहे. मराठी भाषेमध्ये जैन समाजाचं मोठं योगदान आहे. ते गेल्या 5-7 दिवसात जेव्हापासून हे सगळं चालू होतं, ते वेड्या पाटकाचा विषय जेव्हा चालू झाला तेव्हापासून आम्ही त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडलो नाही. आम्ही रिसर्च चालू केली आणि अगदी 7 ते 8 दिवसात साहेब हे पुस्तक आपण बनवलेलं आहे. या 2000 प्रती आपण छापल्या आहेत जे जैन समाजाचे मराठी भाषेतील योगदान. तर ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढली. भाऊराव पाटले जैन होते. हायजॅक झालेली आहे आणि भाऊराव हे थोडं मनसेवाल्यांना कळवा, थोडा हे मनसेवाल्यांना कळवायला लागेल. भाऊराव पाटलांचं स्मारक पण नाहीये. विषय आपण आपल्याला माहिती केलेले ना, आता त्याचा वाटप आम्ही करणार आहोत. तर ते एक पुस्तक हा प्रकाशन व्हायचंय. मी विकासजी अच्चनला विनंती करेल की कर्जतकर साहेबांना पण, गांधी साहेबांनी आणि विकासजींनी उपलब्ध नाही त्याच्यामुळे त्यांना काही प्रश्न. हा बोला. तुमचं आहे का? हा माहिती. मॅडम, मी फॉरेन एज्युकेशनसाठी काहीतरी स्कीम्स फॉरेन एज्युकेशनचा विषय असा आहे का ही जी विशेष स्कीम आहे ती आता मागेच लॉन्च केलेली आहे, पण खर्च त्याच्यात खूप मोठा आहे. म्हणजे ते कोटीच्या घरात जातं. अशा एज्युकेशनसाठी ती लोन आहे, तर सॉरी ती स्कॉलरशिप आहे. तर त्याला खूप लिमिटेड असे सीट्स आहेत. म्हणजे मागच्या वर्षीचं जर बघितलं तर 66 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला होता अख्ख्या महाराष्ट्रात. तर तुम्ही म्हणाल आता 66 मग काय होतो, पण ते 66 असे होते ज्यांचा कॅलिबर होता आणि तो खर्च कोटींमध्ये होता. 66 विद्यार्थ्यांना लाभ पोहोचवण्यासाठी सुद्धा शासनाला किमान 50 कोटीच्या वरती खर्च आलेला आहे. तर त्याच्यामुळे ते लिमिटेड असतं. आता ती योजना घोषित होते, आपल्या माध्यमातून ती आपण जनतेपर्यंत पोहोचू आणि त्याच्यातनं मग किती जण लाभ घेऊ शकतात बघूया नक्कीच. दुसरी पण एक स्कॉलरशिप स्कीम आहे, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला थोड्या वेळाने PDF वर मिळून जाईल. ही राज्य सरकारची, केंद्र सरकारची स्कॉलरशिप स्कीम बंद झालेली आहे. आता राज्य शासनाची एक चालू झालेली आहे. ती पण माहिती माझ्या पुढच्या ह्याच्यात आपण देऊया आणि ती एक PDF तुम्हाला शेअर केला जाईल. त्याच्यात पण ती पूर्ण माहिती असणार आहे. अजून जय लखन भावना बारशी. दादा, एक असा प्रश्न होता की काही स्कीममध्ये सँक्शन तरी यायचं ऑफिसला, म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केला, वरून सँक्शन येतं, पण खाली बँक आता जिथे मॉर्गेज नसतं ज्या स्कीमला 2 कोटी पैशांचा मॉर्गेज नाही, पण काही बँका हात करून घेतात किंवा नाही देऊ शकत मॉर्गेज शिवाय. तर स्टार्टअपला तर ते होऊ शकत नाही. मग ह्याच्यासाठी बँकेसाठी काही GR आहे का याच्यात? आता तुम्ही जो विषय म्हणताय तो काय अल्पसंख्याकच्या रिलेटेड नाही. PMEGP वगैरे, राईट. PMEGP असेल किंवा PMEGP पेक्षा PMEGP लाही मॉर्गेज लागत नाही. आणि PMEGP जी आहे ही 50 कोटी ते 1 करोड, 50 लाख ते 1 करोड आहे. PMEGP डायरेक्टली 1 करोड तुम्हाला देणार नाही. पहिले तुम्हाला 50 लाख घ्यावे लागतात. 30-40 जे काही सँक्शन होतील ते तुम्ही रिपे करताय किंवा त्याचा 1-2 वर्षाचा तुमचा अहवाल दाखवला किंवा त्यांनी बघितला आणि मग एक्सपान्शन करायचं, तुम्हाला तुमचं बिझनेस एक्सपांड करायचा आहे त्याच्यासाठी, म्हणून मग ती अधिकचा निधी मिळतो. हा एक झाला. दुसरा CM SME ती एक आहे, ती क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट, म्हणजे CGT म्हणजे क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट SME स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी वगैरे आहे. तो त्याच्यात 10 करोड रुपयेपर्यंत तुम्हाला विनातारण कर्ज मिळतं. ते विनातारण कर्ज कसं मिळतं, तर CGT म्हणजे क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट.
तुमची क्रेडिटची गॅरंटी ही केंद्र सरकार घेतं. उद्या तुम्हाला जर 1 करोड रुपये कर्ज मिळालं किंवा 2 करोड 5 करोड जी काही अमाऊंट असेल आणि काही कारणाने तुम्ही ती भरू शकला नाही, तर ते कर्ज गव्हर्नमेंट पे करतं बँकला. बँकला ह्या केसमध्ये काय असतं, रिस्क नाहीये. अप टू 90 to 95 90 ते 95% गॅरंटी ही शासन घेते, सरकार घेते. त्याच्यामुळं ती स्कीमसाठी आपल्याला कोलॅटरल वगैरे लागत नाही. आता ह्याला अप्लाय कुठे करायचं, आता तुम्ही DICच्या माध्यमातून अप्लाय करू शकतात किंवा मग तुम्ही सिडबीच्या माध्यमातून अप्लाय करू शकतात. आणि आतापर्यंतचा जो अनुभव आहे, बँक देते. CGTMSE बँक 100% देते. का देते, तर गॅरंटी त्यांना गव्हर्नमेंटने दिलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्यांना ते प्रपोजल येतं. तुम्ही अप्लाय इकडे करताना इकडून बँकेत जाता. बँकचं फक्त नाव आपल्याला टाकायचं असतं का ही बँक मला प्रिफरेबल आहे. DIC कडनं त्या बँकेला जाणार आणि मग बँक आपल्याला डिस्पर्स करणार. मोस्टली या केसमध्ये स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा डिनाय करतात. नाही, काही ठिकाणी ह्या थोड्या उचनीच होतात. जसं जसं अधिकारी व्यक्ती त्याची प्रवृत्ती, जिथं जसा अधिकारी तसा. मी नेहमी एक गोष्ट सांगतच असतो, बँकेत जा, शासकीय कार्यालयामध्ये जा, तिथं थोडीशी ह्या सगळ्या गोष्टी ह्या होतात. कारण ते काम टाळायचा प्रयत्न निश्चितपणे केला जातो. तर तिथं थोडंसं हे आपण सेवादूत जे बनवतोय ना, हे त्याचं महत्वाचं काम ते असणार आहे का तिथं जाऊन त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागणार आहे. काम करत नाही ते काम करून घ्यावं आपल्याला लागेल. आपल्याला थोडंसं मोठ्या आवाजात बोलायची पाळी आली, मोठ्या आवाजात बोला आणि त्यांच्याकडनं ते काम करून घ्या. ते सहजासहजी करत नाही. तर ते थोडंसं जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना इनिशिएटिव्ह द्यावा लागेल. आपण जे CC साठी लोन घेतो, CC करतो व्यापारासाठी, ही स्कीम हीच आहे का? CC एक वेगळी असते. ती कोणती तुम्हाला कॉपरेटिव्ह बँक पण देते आणि ती मर्यादित आहे किंवा ते तुमच्या ऑडिट, तुमच्या ट्रान्झॅक्शन्सवर, तुमच्या एकंदर पूर्ण अहवालावर ते अवलंबून असतात. हे CGT-SME जी आहे ही टोटल वेगळी आहे. ही नवीन व्यापार, उद्योग, व्यवसाय, स्टार्टअप म्हणा, त्याच्यासाठी म्हणून आहे. आत्ताच्या स्कीम बद्दल माहिती दिलेली त्याच्यापैकी कोणाला काही डाऊट असेल तर तो पहिले. या नवीन स्कीमची माहिती देणारच आहोत आपण. याच्या टाइममध्ये आपण ते सगळं करतोच कव्हर. त्याच्यात ह्या सगळ्या होत्याच. आता CGT-MSE तर झाली कव्हर. होणार तो इंटरेस्ट सबसिडी कशी भेटणार आहे आणि त्याचं म्हणजे डेफिनेशन काय आहे? हे इंटरेस्ट बसून गेला. इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम म्हणजे याला व्याज परतावा योजना म्हणतात. ती आपल्या महामंडळाच्या वतीने सर्वात पहिल्यांदा लॉन्च झालेली. भले आता चालू नाही झाली ती, आता इतर महामंडळांमध्ये ती चालू पण झाली. याच्यात असं आहे का, तुम्ही बँकेतनं कर्ज घ्यायचं आहे, ती कोणती बँक असू शकते, कोणती इन द सेन्स आता जे आपलं महामंडळ डिसाईड करेल. आता 25 तारखेला जसं साहेबांनी सांगितलं का बोर्ड मिटिंग आहे आमची, त्या मिटिंगमध्ये डिसाईड होईल. त्या ज्या बँका असतील आपल्या पॅनलवरच्या, अप्लाय तुम्ही तिथे करायचं आहे. कर्ज तुम्हाला तेच देतील. तिथे कोलॅटरल सिक्युरिटी द्यावी लागली तर ती द्यावी लागेल. जे काही नियम अटी असतील ते सगळे त्यांचेच. लोन ते देणार, लोन तुम्हाला महामंडळ देणार नाही. महामंडळ काय करणार आहे, तर तुमचं जे इंटरेस्ट पार्ट आहे त्याची गॅरंटी ते घेणार. त्याची गॅरंटी म्हणण्यापेक्षा त्याचा परतावा महामंडळ करणार आहे. ते पण अप टू 12%. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ICICI मधनं एखादं लोन घेतलं 14%, 12% आम्ही महामंडळाची आहे. म्हणजे तुम्हाला किती टक्के भरायचे, 2. एखादं तुम्ही 10% लोन मिळालं, तुम्हाला 12% महामंडळ देणार. म्हणजे तुम्हाला किती भरायचे, 0. हे इंटरेस्ट तुम्हाला पे नाही करायचा. दर 3 महिन्यानंतर महामंडळाच्या वतीने त्या बँकेला तुमचा इंटरेस्ट वर्ग करण्यात येईल. तोपर्यंत तुम्ही जो हप्ता भरणार आहात त्याच्यात इंटरेस्ट पार्ट असणारच. ते सगळं बँकेचीच प्रोसिजर असेल. 3 महिन्यांनी आम्ही ज्यावेळेस तिथं तुमच्या वतीने हप्ता भरू तर ते तुमच्या अकाउंटमध्ये वर्ग केले जाते इंटरेस्टच्या म्हणून. म्हणजे तेवढी तुमची ती कमी होते. ह्याच्यात परत अटी नियम पण असणार आहेत. तुमचं कंटिन्युटी पाहिजे. 3 महिने जे NPA मध्ये तुमचा अकाउंट गेलेला नाही पाहिजे. NPA मध्ये अकाउंट गेला तर त्याच्या पुढे व्याज परतावा योजना ही काम करणार नाही. व्याज परतावा योजना काही लक्षात आलं का आहे अजून काही? फक्त हे टर्म लोन साठी आहे, CC साठी आहे का CCOD सर्व याला अप्लिकेबल आहे?
ते कदाचित आता आपण आता टर्म लोनला आहे आता टर्म लोनच आहे 60 होणार. 25 तारखेला जे बोर्ड मीटिंग होईल तर पुढे एक्झिस्टिंगला अप्लिकेबल आहे का? एक्झिस्टिंगला नाही. याच्या मागचा उद्देश आपला असा आहे का नवीन उद्योजक आपले तयार झाले पाहिजे किंवा जे आपले युवा आहे आणि त्यांना काही व्यवसाय व्यापार चालू करायचा आहे स्वतःचा, तर एक 10 लाख 15 लाख मध्ये पण बऱ्यापैकी चांगला व्यापार उद्योग उभा राहू शकतो आणि एक परिवार त्याच्याने चालू शकतो. तर उद्योजक घडवण्यासाठी म्हणून आहे. जे ऑलरेडी उद्योजक आहे त्यांचं तर चाललेलं असेल, ते हे नवीनसाठीच आहे. आता पुन्हा तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर काय, नवीन उद्योग दाखवता येईल ना. तुमचा जो उद्योग आहे तो उद्योग घरी चालू राहून हे नवीनसाठीच शक्यतो आपण करणार आहोत. ते मॅडमनी सांगितलं होतं मायनॉरिटी संस्था असं परिचय 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 हा, सर. माझं नाव डॉक्टर राजेश लुमकर, मी श्रीरामपूरचा आहे. मॅडमनी सांगितलं होतं संस्था मायनॉरिटी असली तर त्यांना बरंचसं अनुदान मिळतं. तर प्रथमतः म्हणजे संस्था आपल्याला मायनॉरिटीमध्ये कशी फ्रेम करायची याबद्दल मार्गदर्शन केलं तर पण चांगलं. संस्था मायनॉरिटीमध्ये असली म्हणजे असं नाही का कोणतीही संस्था असेल ती आणि ती मायनॉरिटीमध्ये रजिस्टर होईल असं नाहीये. संस्था म्हणजे फक्त शैक्षणिक संस्था, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. तुमचं एखादा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे म्हणजे तुमची एखादी शाळा कॉलेज चालू आहे, त्याला आपण मायनॉरिटीच्या अंडर रजिस्टर्ड केलं ते कसं होऊ शकेल, तर त्याच्यासाठी मायनॉरिटी सगळे आपले जे डायरेक्टर तुमचे जे ट्रस्टी असतील ते 80% 70% तरी किमान मायनॉरिटी कम्युनिटीचे पाहिजे. ती कोणत्याही कम्युनिटीचा चालेल. आपला प्रयत्न हा पाहिजे का सगळे जिन पाहिजे. अशा संस्था आपण रजिस्टर्ड करू शकतो आणि एकदा का मायनॉरिटी स्टेटस त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला मिळाला तर त्याला अगदी म्हणजे जर आर्थिक फायदा जर म्हटला तर 5 लाख ते 2 करोड रुपयाचा अनुदान मिळतो. जे वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे एखादा सायन्स लॅब बनवायचं आहे, कम्प्युटर लॅब बनवायचं आहे, त्याला 5 लाख लागणारे 10 लाख लागणारे ते मिळू शकतात. किंवा एखादा हॉल बांधायचा आहे किंवा त्या प्रेमाइसेस मध्ये तुम्हाला जागा आहे त्या तुमच्या ट्रस्टची आणि तिथे तुम्हाला एखादं छात्रावास बांधायचं आहे, हॉस्टेल बांधायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा ते किंवा क्लासरूम बांधवायचे. तर असं 5 लाख पासून 2 करोड पर्यंत आहे. पण ते कधीही मिळतं असं नाहीये. त्याचं स्पेसिफिक टाइम फ्रेम आहे. NMDFCच्या माध्यमातून ही योजना चालवली जाते. NMDFC म्हणजे नॅशनल मायनॉरिटी फायनान्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे केंद्र सरकारचं आहे. फंड तिकडून येतो आणि ते ठराविक काळासाठी एक एक योजना डिक्लेअर करतात. की उदाहरणार्थ आता आम्ही लॅब बनवण्यासाठी 10 लाख रुपये देणार आहोत. ज्यांना अप्लाय करायचं ते त्याच्यासाठी करू शकता. आता त्यावेळेस तुम्ही जर म्हणाल का माझं हॉस्टेल बनवून द्या तर त्याच्यात ते होणार नाही. तर असं वेळोवेळी ती योजना डिक्लेअर केल्या जातात. हे झालं आर्थिक फायदा. या आर्थिक फायद्याच्या व्यतिरिक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जर म्हटलं तर खूप फायद्याचं आहे मायनॉरिटी स्टेटस. ते कसं, कोणतीही शाळा किंवा कॉलेज किंवा कोणतेही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जर असलं तर कोणतेही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जर असलं तर त्याला ज्यावेळेस डे टू डे वर्किंग जो करतो तो शाळेमध्ये कसं आहे 10% त्यांना SC ST म्हणजे जे रिझर्वेशन आपण जे म्हणतो ते रिझर्व कोटा ठेवावा लागतो. 10% कोटा हा आर्थिक दुर्बल घटकासाठी RTEच्या माध्यमातून म्हणजे राईट टू एज्युकेशन त्या माध्यमातून त्यांना ते ऍडमिशन द्यावेच लागतात. मायनॉरिटी स्टेटस घेतलं तर तुम्हाला हे कोणतेही नियम लागू होत नाही. दुसरं, स्टाफ ज्यावेळेस तुम्हाला भरायचा असतो, तुमचा तो टीचर्स असतील, प्राध्यापक जे काही असेल, प्रिन्सिपल पासून सगळं मॅनेजमेंट, ते तुमच्या चॉईसचा तुम्हाला स्टाफ भरण्याचा पूर्ण अधिकार हा मायनॉरिटी स्टेटस तुमच्या इन्स्टिट्यूटला असल्यामुळे तो तुम्हाला मिळतो. इतर शाळेत ते होत नाही. इतर शाळेत शासनाकडनं येतात तेच आपल्यावर लादले जातात म्हणा किंवा ते बरोबर त्यांच्या माध्यमातूनच ते काम करावं लागतं. तर तो एक मोठा मुभा आपल्याला मिळतो. तर असे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डे टू डे वर्किंगसाठी पण बरेच फायदे त्या ह्याचे आपल्याला मिळतात. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जर तुमचं रजिस्टर्ड असेल तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस पण अत्यंत सुलभ आहे, सोपी आहे. ऑनलाईन तुम्हाला आपल्या महाराष्ट्र सरकारच्या गव्हर्नमेंटच्या संकेतस्थळावर वेबसाईटवरच त्याच्यासाठी पोर्टल आहे. त्याच्यावर ऑनलाईन पूर्ण माहिती तुम्हाला सबमिट करायची आहे. याच्यासाठी तुमचं इन्स्टिट्यूट जे आहे ते किमान 3 वर्ष जुनं असावं. ऑडिट रिपोर्ट्स वगैरे तुमचे सगळे क्लिअर असावे. तुमच्या शाळेच्या परवानग्या सगळ्या असाव्या. थोडंसं फोनवर आपण हळूहळू बोलूया नाही तर नंतर बोलूया.
महत्वाचे सगळे विषय चालू आहेत, तर सगळेजण आपण डेकोरम मेंटेन करूया. तर तुमच्या शाळेच्या कॉलेजच्या ज्या काही मान्यता आहेत त्या सगळ्या प्रॉपर असाव्यात. या सगळ्या असल्यावर तुम्हाला शासनाकडनं मायनॉरिटी स्टेटस मिळतो. ऑनलाईन अप्लाय करा. ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर ते तुम्हाला हिअरिंगसाठी बोलवतात. इंटरव्ह्यू घेतली जाते, व्यवस्थित सगळी माहिती घेतली जाते आणि त्यानंतर मग ते तुम्हाला तो स्टेटस डिक्लेअर करता, अलॉट करता. आता महाराष्ट्र सरकारकडे तुम्ही अप्लाय केला, 100 लोक आज आपल्याकडे आलेले आहेत. तर आपल्या आपल्या परिसरात ज्या कोणत्या जैन संस्था असेल त्यांना आवर्जून तुम्ही स्वतः संपर्क करा. हल्ली तर सगळ्यांना माहिती आहे, घेतलेले असेल मेजर लोकांनी, पण नसेल तर त्यांना ते घेण्यासाठी प्रवृत्त करा. आता काही काळासाठी थोडा स्टे आहे त्या गोष्टीवर, मागे काही विषय झाले होते त्याच्यामुळे आता ते जरा स्टॉप आहे, पण महिन्या 15 दिवसात कदाचित ते होऊन जाईल. आपल्या अध्यक्षांच्याही त्याच्यासाठी पाठपुरवठा चालू आहे, आम्ही संपर्कही करतोय. तर लवकरात लवकर तो स्टे उठवावा व ज्या आता एक्झिस्टिंग आहे त्यांना पण ते पुढचे फायदे मिळावे त्यासाठी आपला प्रयत्न चालूच आहे. बऱ्याच योजना आपल्या प्रश्न उत्तर मध्येच कव्हर होत आहेत. 3 नवीन योजना कव्हर झाल्या होत्या. अजून आहे कोणाचा काही विषय? कॉलेजेस के लिए कंस्ट्रक्शन के लिए देते हैं, तो उसमें से भी जैन का ले सकते हैं, जैन के स्कूल हॉस्टल और उसके लिए बिल्कुल मिल सकता है. उसके बारे में भी अभी अपना जो आगे का जो ट्रेनिंग सेशन जो चालू है उसमें मैं वो कवर कर लेता हूँ. उसमें हॉस्टल